महिन्याच्या शेवटी निशांतच्या क्रेडिट कार्डचं लिमिट संपलं. त्याचा पगारही संपला होता. मात्र त्याला घर खर्चासाठी आणखी काही दिवस पैसे लागणार होते. तो बँकेच्या ॲपवर क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट पाहत होता. तिथे त्याला ओव्हर लिमिटच्या फॅसिलिटीची माहिती मिळाली. सध्या असणाऱ्या लिमिटपेक्षा जास्त पैसे वापरण्याची सुविधा बँकेने त्याला देऊ केली होती. क्रेडिट कार्डवर असणारी खर्चाची मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला एका निश्चित रकमेपर्यंत खर्च करता येतो, त्याला ओव्हर लिमिट असं म्हणतात. सध्या निशांतला पैशांची खूप गरज होती, म्हणून त्याने लगेचच ओव्हर लिमिटचा पर्याय स्वीकारला. त्याला पैशाची खूप गरज होती, त्यामुळे त्याने तिथे असणाऱ्या टर्म्स आणि कंडिशन्स न वाचताच ही फॅसिलिटी घेतली. मात्र ही घाई त्याला नंतर महागात पडेल का? चला तर मग जाणून घेऊया. आपल्या इन्कम आणि रिस्क प्रोफाईलनुसार बँक आपल्याला क्रेडिट कार्डवर लिमिट देते. ग्रोसरी, लाईट बिल किंवा अन्य घरगुती खर्च केला तर ती लिमिट आपल्यासाठी पुरेशी असते. मात्र अचानक आपत्कालीन परिस्थिती आली आणि एखादा मोठा खर्च करावा लागला तर मात्र पैशाचं गणित बिघडतं. मग अशा परिस्थितीत आपल्याला मित्र किंवा नातेवाईकांकडून पैसे घ्यावे लागतात. मात्र त्यांच्याकडून पैसे नाही मिळाले तर मग क्रेडिट कार्डवर ओव्हर लिमिटचा पर्याय निवडावा लागतो. त्यामुळे कार्ड होल्डर त्याच्या बेसिक लिमिटपेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकतो. ग्राहकांची गरज ओळखून बँक आणि NBFCने आता ओव्हर लिमिटची सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत या फॅसिलिटीचा नक्कीच आपल्याला फायदा होतो. उदाहरणार्थ समजा तुमच्या कार्डचं लिमिट आहे 2 लाख रुपये. इतर वेळेला तुम्ही नेहमी लिमिटपैकी केवळ 20 ते 30% रकमेचा वापर करता आणि बिल जनरेट झालं की त्याची लगेच परतफेड करता. मात्र समजा घरातल्या व्यक्तीला अचानक ॲडमिट करावं लागलं किंवा दुसरी एखादी आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर मात्र अचानक पैसा जमा करणं अवघड होतं. समजा तुमच्या क्रेडिट कार्डचं बेसिक लिमिट आहे 2 लाख रुपये आणि तुम्ही ते पूर्ण वापरलंय आणि तुम्हाला आणखी पैशाची गरज असेल तर ओव्हर लिमिट फॅसिलिटीचा फायदा होतो. बँकेने तुम्हाला 50% ओव्हर लिमिट दिलं तर तुम्ही 2च्या जागी 3 लाख रुपये खर्च करू शकता. मात्र बँका ओव्हर लिमिट दिल्यानंतर 2.5 ते 5% शुल्क आकारतात. हे शुल्क कार्ड क्रेडिट हिस्ट्रीवर अवलंबून असल्याने शुल्क व्यक्तीनुसार कमी जास्त होऊ शकतं. बँकेच्या परवानगीनंतर ओव्हर लिमिट सुविधेचा वापर करता येतो. बऱ्याचदा चांगल्या सेवेच्या नावाखाली बँक स्वतःहून तुम्हाला ओव्हर लिमिट सुविधा मंजूर करतात. मात्र तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल आणि हप्ते वेळेवर भरले नसतील तर बँक तुम्हाला ओव्हर लिमिटची सुविधा मंजूर करत नाही. म्हणूनच ओव्हर लिमिटच्या सुविधेचा वापर अडचणीच्या काळातच करावा. ग्राहकांनीही ओव्हर लिमिट सुविधेचा वापर काळजीपूर्वक करावा असंही बँकेला वाटत असतं. सतत ओव्हर लिमिट सुविधेचा वापर केला तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. अचानक पैशांची गरज पडल्यास ओव्हर लिमिट सुविधेचा वापर करावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. मात्र या सुविधेचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा, अन्यथा विनाकारण वेगवेगळे शुल्क भरावे लागतील. त्यामुळे क्रेडिट कार्डमधील ओव्हर लिमिट सुविधेचा वापर करताना 10 वेळेला विचार करा. तसेच ओव्हर लिमिट घेतल्यानंतर त्यावर लागणारे विविध शुल्क पाहून अत्यंत काळजीपूर्वक क्रेडिट कार्डचा वापर करा.